नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे. तर आज मी रेसिपी ब्लॉग शूट केलेला आहे. तर वेगवेगळ्या रेसिपीज आहेत गावाकडे केल्या जाणाऱ्या. तर त्याचे जे डिटेल व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. खूप छान छान टेस्टी अशा गावरान पद्धतीच्या रेसिपीज आहेत. तर सर्वात आधी तर कुरडईची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी कुरडई आहेत तर त्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेत. ते सॉफ्ट झाल्यानंतर त्याची सुकी भाजी बनवायची आहे. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा आहेत तर त्या पण अगदी ताज्या झाडाच्याच काढून आणणार आहे मी आणि त्याची पण रस्सा भाजी बनवणार आहे. तर खूप छान टेस्टी अशा आणि फ्रेश अशा भाज्या गावाकडे जे मिळतात तर त्यांची वेगवेगळी रेसिपीज करणार आहे. आणि त्याच्यानंतर आमसूल आहे तर त्याची पण एक नवीन रेसिपी शेअर केली आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान टेस्टी अशा गावरान पद्धतीने रेसिपीज केलेत. तर शेवगा काढून घेतला, त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर वाटण्यासाठी आणि भाजीसाठी लागणारी तर ती पण काढून घेतली आहे मी. आणि भाज्या सर्व काढून आणल्यानंतर त्याची तयारी करून घ्यायची. तर सर्वात आधी शेवगा आहे तर तो कट करून घेते आणि तो पाण्यामध्ये ठेवून देणार आहे. स्वच्छ धुवून घेणार आहे नंतर. आणि सर्व भाज्यांसाठी लागणारा जो कांदा आहे तर तो मी एकाच वेळेला चिरून घेते, वेगवेगळा नाही चिरणार आहे. तर त्यासाठी मी त्याची टर्फल आहेत तर ते काढून कांदे आहेत तर ते स्वच्छ धुवून घेणार आहे. कारण कांदे जे आहेत तर हे जुने कांदे आहेत. तर हेही घरचेच कांदे आहेत आणि त्याच्यामुळे काही कांदे जे आहेत तर खराब झालेत, त्यामुळे ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग चिरून घ्यायचे. तर साधारणतः 4-5 कांदे आहेत लहान साईजचे. तर ते कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर शेवग्याची शेंग आहे तर त्याला फोडणी करायची आहे. तर सर्वात आधी कढई छान गरम करून घेतली आहे. त्यानंतर त्यामध्ये साधारणतः 2-3 चमचे तेल घ्यायचं आहे. आणि तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकले. जिरं छान फुललं की त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तर त्यातला शेवग्यासाठी लागणारा थोडासा कांदा घेतलाय आणि कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. 1-2 ते 3 मिनिट कांदा आहे तर तो परतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये लसूण, खोबरं आणि कोथिंबीर तर त्याची जी बारीक पेस्ट केलेली आहे तर ती ऍड करायची आहे. तर आमच्याकडे बऱ्याचशा भाज्यांना लसूण खोबरंच ऍड करतात. आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला तर शक्यतो मिरची पावडर असते किंवा जे काळं तिखट असतं तर ते खूप कमी वापरलं जातं. तर आमच्याकडे जास्त करून कांदा लसूण मसालाच वापरला जातो. आणि कांदा लसूण मसाला छान परतून घेतला की त्यानंतर त्यामध्ये हळद, धने जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ ऍड केलं आणि हे पण छान परतून घेतलंय. आणि त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा आहेत ज्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या तर त्या पण ऍड केलेत आणि सर्व मसाला जो आहे तर ते शेंगामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय. आणि 5 ते 10 मिनिट्स आपल्याला हे सतत असं मध्ये मध्ये परतून घ्यायचंय, जेणेकरून भाजीला टेस्ट आहे तर ती खूप छान येते. तर भाजी थोडीशी दाटसर होण्यासाठी त्यामध्ये साधारणतः 1-2 चमचे इतकी मूग डाळ ऍड करायची आहे. मूग डाळ खूप जास्त नाही ऍड करायची, फक्त जी कन्सिस्टन्सी आहे तर ती थोडीशी थिक व्हावी भाजीची, तर त्यासाठी मी थोडीशी मूग डाळ ऍड केली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जितकी भाजी बनवायची त्यानुसार पाणी ऍड करायचंय. 4 ते 5 वाट्या इतकी भाजी व्हावी त्या अंदाजे पाणी ऍड केलंय. आणि सर्वात शेवटी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ऍड करायचंय. तर बऱ्यापैकी वेळेला आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट हे प्रत्येक भाज्यांनाच वापरलं जातं. आणि शेवग्याची भाजी आहे तर ती दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आणि याच्यावर मी आता कुरडईची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी कढई छान गरम केली आहे. त्यानंतर त्यामध्ये साधारणतः 1-2 चमचे इतकं तेल टाकलंय. तेल छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं छान फुललं की त्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला तर तो ऍड करायचा आहे. तर सुकी भाजी आहे त्यामुळे थोडासा जास्त कांदा वापरलाय. तर कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. आणि कढीपत्त्याची पानं तर ती राहिली होती तेलामध्ये ऍड करायची तर ते नंतर ऍड केली आहेत मी आणि ते पण छान परतून घेतलंय. त्यानंतर लसूण, खोबरं आणि कोथिंबीर त्याची पेस्ट आहे तर ती साधारणतः 1 चमचावर ऍड केली आहे. आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण आहे तर ते छान एकत्र परतून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये
कांदा लसूण मसाला आहे, तर तो साधारणतः 1 चमचाभर ॲड केलाय. तर कांदा लसूण मसाला आहे, तर हा आपण 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे छान. तर हळद पावडर आहे पाव चमचा आणि 1 चमचाभर धने जिरे पावडर आहे, तर ती ॲड केली आहे. आणि सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ ॲड केलंय आणि आता हे सर्व कोरडे मसाले आहेत, तर ते छान परतून घ्यायचेत. त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचेत. आणि 1-2-3 मिनिट परतून झालं, की त्यानंतर जी कुरडई होती भिजवलेली, तर ती छान सॉफ्ट झाली आहे. तर आता ती ॲड करायची आहे. तर थोडंसं मला असं वाटत होतं, की मसाला जो आहे, तर तो लागतोय खाली, करपला जातोय. तर त्यासाठी मी अगदी थोडंसं 1 चमचाभर पाणी टाकलंय आणि ते परत परतून घेतलंय थोडंसं. तर ते पाणी जे आहे, तर ते आटलंय बऱ्यापैकी, कारण खूप जास्त पाणी ॲड नाही करायचंय आणि तेल पण छान सुटलंय आपल्या मसाल्याला. आता कुरडई आहे, तर ती ॲड केली आहे. त्यातलं पाणी जे आहे जास्तीचं, तर ते काढून घेतलंय आणि आपल्याला फक्त परतून घ्यायची. आपल्याला हे भाजी जी आहे, ती खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाहीये. अगदी छान टेस्टी अशी कुरडईची भाजी आहे. तर ती पण आपली अगदी 5 ते 10 मिनिटातच तयार झाली आहे. खूप जास्त वेळ नाही लागत त्याला शिजण्यासाठी आणि पाणी वगैरे पण त्याच्यामध्ये टाकायची बिलकुल आवश्यकता नाही. अगदी सॉफ्ट झाली आहे. आपल्याला फक्त तो जो मसाला आहे आणि कांदा परतलेला, तर तो सर्व कुरडईमध्ये मिक्स व्हायला पाहिजे इतका वेळच आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि त्यानंतर कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि जी रस्साभाजी केली आहे त्याला पण वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी. तर वाटणामध्ये तर घेतलीच होती, पण थोडीशी वरून पण टाकली आहे बारीक चिरून, कारण त्याचं फ्लेवर खूप छान येतं भाजीमध्ये. आणि 1-2 मिनिट परतून झालं, तर आपल्या दोन्ही भाज्या आहेत, सुकी भाजी आणि रस्साभाजी, तर ते तयार झालेत. आता आपल्याला आमसूल आहे, तर त्याचं तिवळ बनवणार आहे. ते अगदी छान उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारं आणि पचनही चांगलं होतं. तर त्याच्यासाठी आमसूल जे आहे, तर ते भिजत ठेवले होते मी. साधारणतः 1-2 तास भिजत ठेवले तरी पण चालतात आणि त्यानंतर ते थोडेसे मॅश केले आणि गाळणीने मोठ्या गाळून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला जितकं आवश्यक आहे, जितकं बनवायचं आहे, तितकं आपण परत पाणी पण ॲड करू शकतो. तर अजून मी थोडंसं पाणी वाटीमध्ये ॲड केलं आणि ते आमसूल आहे, तर ते परत एकदा मॅश करून घेतलंय आणि त्यानंतर भरपूर असं पाणी ॲड करायचंय. तर खूप टेस्टी लागतं हे, चवीलाही छान लागतं आणि याच्यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ दोन्हीपैकी काही ॲड करू शकता. तर आजची जी रेसिपी आहे, तर त्यामध्ये मी गूळ ॲड केलं होतं. तर बघू शकता हा जो आहे, हा आमसूलचा अर्क आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचंय. तर साधारणतः 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी मी याच्यामध्ये ॲड केल्यानंतर आणि त्यानंतर गूळ आहे चिरलेला, तर चवीनुसार आपल्याला ॲड करायचं, कमी जास्त करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची आहे, तर ती पण बारीक चिरूनच ॲड करणार आहे मी. तर टेस्ट केल्यानंतर थोडंसं पाणी आणखी ॲड केलं तरी पण त्याची टेस्ट छान येईल म्हणून मी थोडंसं पाणी परत वरून ॲड केलं होतं. आणि त्यानंतर साधारणतः 2-3 लसूण पाकळ्या आहेत, तर त्या जस्ट ठेचून घेतलेत, क्रश करून घेतलेत आणि हिरवी मिरची आहे, बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे, तर ते छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ आहे, तर तो विरघळेपर्यंत आपल्याला हे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं तिळं जे आहे, तर ती रेसिपी पण तयार आहे. तर अशा टेस्टी वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, तर त्या तयार आहेत. आणि त्यानंतर सर्वात शेवटी भाकरी बनवणार आहे. तर बाजरीची भाकरी बनवली आहे मी. ज्वारी, बाजरी कोणतीही भाकरी सोबत या भाज्या खूप छान लागतात आणि शक्यतो चपातीपेक्षा भाकरीसोबत भाज्या खूप छान लागतात ह्या. तर त्यासाठी आज मी भाकरी बनवली आहे. तर खूप छान टेस्टी फ्रेश अशा गावाकडे मिळणाऱ्या ज्या भाज्या आहेत, तर त्या गावरान पद्धतीनेच बनवल्यात. वाटण वगैरे कोणत्याही भाजीला वापरलेलं नाहीये. आमच्याकडे बऱ्यापैकी भाज्या ज्या आहेत, तर याच पद्धतीने बनवल्या जातात. क्वचित कधीतरी अशा काही
पनीर वगैरे असे वेगळ्या भाज्या असतील तरच आमच्याकडे वाटण बनवलं जातं. पण यात साध्या सिंपल पद्धतीने बनवलेल्या ज्या भाज्या आहेत तर त्याची चव आहे तर ती खूप छान येते. तर अशा छान छान रेसिपीज तुम्ही नक्की करून बघा. आणि आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला आज पापडही बनवायचे होते. त्यामुळे मी आणि माझ्या नंदूबाईंनी पापड बनवायला पण घेतले होते. सर्वात शेवटीचा जो छोटासा व्हिडिओ आहे तर खूप जास्त तर डिटेल रेसिपीज वगैरे पापडाची नाही बनवली मी. एक छोटासा व्हिडिओ आहे तर ते सर्वात शेवटी मी शेअर केलं होतं. तर अतिशय टेस्टी असा आपला मेनूही तयार आहे. आणि त्यानंतरचं जे व्हिडिओ आहे तर ते खूप मोठं झालं असं त्यामुळे मी काही व्हिडिओ डिटेलमध्ये नाही घेतलं कारण मला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त रेसिपीज आहेत तर त्यात शेअर करायच्या होत्या वेगवेगळ्या ज्या गावाकडे बनवल्या जातात. आणि बऱ्याच वेळेला काय होतं उन्हाळ्यामध्ये भाजीसाठी काही भेटत नाही किंवा असं इतक्या चांगल्या फ्रेश अशा भाज्या भेटत नाहीत. तर त्यावेळेस तुम्ही कुरडईची भाजी नक्की बनवून बघू शकता. तर आमच्याकडे उन्हाळ्यात बऱ्यापैकी वेळेला कुरडई असेल किंवा सांडगं असेल तशा वेगवेगळ्या ज्या साठवणीचे पदार्थ असतात तर त्यातल्या भाज्या बनवल्या जातात. तर आपला आजचा मेनू आहे तर तो तयार आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.